तर नमस्कार मित्रांनो, कसं आहात? बरं का? कसं चाललंय? काय हरकत नाही, काय बोलायचं आता. नव्याने सुरुवात करू. आज किती वाजलेत? 7:26. कालसारखाच लवकर आलोय. आय होप कालसारखं काही घडू नये, चांगलं घडावं आज. डेली सारखं आपलं टार्गेट कंप्लीट व्हावं लवकरात लवकर. CNG भरल्या 216 टार्गेट आहे. इंस्टाग्राम सगळं झालेलं आहे. तर चला श्री गणेश करूया. आय होप एखादी लांबीचा ऑर्डर पडावा. चला. पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला उबरची आणि 120 रुपये झाले. मीटरला उबरला 111 दाखवते, 120, 9 रुपयाचा फरक. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर आत्ता आपण आहोत सिंहगड कॅम्पसच्या नियर बाय. आता आय होप इथनं एखादी नेक्स्ट ऑर्डर लवकरात लवकर पडेल. रिक्षा गेली, मी दाखवायच्या अगोदर गेली. आश्रम आहे कुठलं तरी, त्यामुळे लोक इथे येतात. ते आता एकाला सोडला आश्रमपाशी. तर इथं काय लगेच पडणार नाही, पण सोसायटी आहेत त्यामुळे थोडंसं बाहेर जायला लागेल. आणि आय होप तिथनं एखादी. तर मित्रांनो, दुसरी ऑर्डर परत उबरचीच पडलेली. ते जिथं थांबलेलं तिथनंच त्याची ती गुजरवाडीला. तर आत्ता पण गुजरवाडीला आणि टोटल 300 रुपये झाले. चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 8:28. आय होप इथनं एखादी डायरेक्ट चाकण बिकान पडावं. 1000 रुपये सेवून जाईल भाऊ. आणि काल जी क्लच बसवली ती तुम्हाला दर्शन देतो कसं बसवलं कसं नाही, दाखवलं नाही ना तुम्हाला. हे वरचं खाली असतं, हे खालचं वर असतं. पण त्याने असं कसं बसवलं मला माहीत नाही, किंवा हे नवीन आलं असेल क्लच स्टॉकमध्ये. आणि चालतं आपल्याला त्यातलं काय कळत नाही. जे मोठा असतो ते वर असतं आणि जे छोटं स्क्रू असतं ते खाली असतं. जसं की आपण दरवेळेस बघितलं आहे, वेगळं दिसते. पण ठीक आहे, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा बंद पडेल तेव्हा बघू. आता काही एक आठवड्याने मी सर्व्हिसिंगला जाणार आहे, तर दाखवणार आहे. काय प्रॉब्लेम असेल तर बघू, सांगतो तुम्हाला मी सर्व्हिसिंगच्या वेळेस. आता तरी चालू आहे सध्या तरी. तर बघू आता येत नाही नेक्स्ट ऑर्डर कधी पडते. तिसरी ऑर्डर बी मला वाटतं, दुसरी का तिसरी ऑर्डर बी लगेच पडली आपल्याला. आणि ती ऑर्डर द्यायची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. आपण आता आहोत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. आता इथं 10 मिनटं थांबायचं, तर 10 मिनटं लोकेशन चेंज करायचं. बघू आता कुठं ऑर्डर पडते कुठं नाही. टोटल 500 रुपये झाल्यात. वाजल्यात 9:48. आय होप नेक्स्ट ऑर्डर बी लवकर पडावी. कारण ही जी ऑर्डर आहे ती खूप वेळानंतर न पडली. एक पडलेली पण ती छोटी होती. तिथले तर परत मग नको म्हटलं, मला कात्राच्या पुढंच पाहिजे म्हटलं. पडली अर्ध्या तासाला का होय ना, पडली. पण इथं जरा अवघड दिसतात ना, कारण बघू पडल. अजून काय 12 नाही वाजल्या, अजून 10 वाजले. मित्रांनो, वाजलेत किती पहिले ते सांगतो. 12 वाजून 23 मिनटं झालं. तेवढा वेळ टेक का नाही घेतला, तर बॅक टू बॅक ऑर्डर होते. त्यात एक कस्टमर मीटरने भेटलेलं. कुठं होतो मी? एरोडाला आय थिंक. तिकडनं मला ते वाघोलीला मीटरने गेले. 180 रुपये काढले. तिकडनं एक जण भेटला इकडे खराडीला. आता पण खराडीमध्ये आहोत. तर टोटल आता पण 1165 रुपये झाल्यात. एक चांगली गोष्ट आहे. ॲक्सेप्टेशन्स जे होते ते कंप्लीट झाले. काल बी होत होतं, पण ठीक आहे, गडबडला नशीब. आता काय बोलायचं, काय बोलून फायदा. आता मी मुद्दामून बंद केलं, कारण मला लय घाण भूक लागली. म्हणून पहिले जेवून घ्यायचं, मग पुढं ओळखायचं. पहिले जेवूया, भेटूया जेवण. मित्रांनो, कंटाळा आलाय बसून थोडंसं बाहेर येऊया. तर आपण आता आहोत आपल्या एरियात रम्यनगरीला, बिबेडीला. तर इथं डायरेक्ट ऑर्डर पडली बिबेडीला. तिकडनं कुठं जायचं आठवण नाही मला. हडपसरलो होतो वाटतं, नाही खराडी साईडला. तिकडनं डायरेक्ट भाऊ इकडं 214 ऑर्डर पडलेली. आणि मीटरला झाले 270 रुपये. फरक आहे भाई, फरक आहे. 56 रुपयेचा फरक आहे. त्यामुळं म्हणतो भावांनो मीटरनी चालवा. टोटल माझे झाले 1400 रुपये. वाजल्यात 1:44. आणि आता घराकडं आलो म्हटल्यावर काय लगेच घरी जायचं नाही. टार्गेट अजून आपलं 200 रुपये बाकी. 1600 करायचं ना. तर इथल्या इथं लोकलमध्ये 200 रुपये करूया. स्वारगेट कात्रजमध्ये 200 रुपये करून घरी जाऊया. तर बघू 200 रुपये करायला किती वेळ लागते किती नाही. माझं मूड आताच जायचं आहे, पण काल परवा एवढं नुकसान झालं आहे, तर आत्ता का नाही. गुलटेकडी.
मित्रांनो, मगाशी जी गोल्ड टिकटची ऑर्डर होती ती ड्रॉप केली आणि त्यानंतर अजून एक ऑर्डर पडली गोल्ड टिकडीवरूनच सुखसागर नगरला. आता आपण सुखसागर नगरला तिथं कस्टमरला सोडला. मीटरनी 90 झाले ते, पण त्यांनी सुट्टे दिलेत बरं का, वरतीच ठेवलेत मुद्दामून 50, 60, 70, 80, 90 आणि 10 वरती एक्स्ट्रा दिले. म्हणजे तुझ्यासाठी थँक्यू म्हटलं मॅडम. देव पावलं म्हटलं, 10 रुपये भेटले म्हणजे देव पावलं. आता का दिले 10 रुपये? साहजिक सर्विस, आपली सर्विस चांगली आहे त्यामुळं. तर सांगायचं हेच आहे की उबेर असो कोणी असो तरी बी मीटरने न्यायचं आणि मीटरने नेऊन सुद्धा बी तुम्हाला टिप भेटत असेल तर म्हणजे तुम्ही प्रो लेवलचे ड्रायव्हर भाऊ, काय विषय नाही. 1600 रुपये झाले, आजचा टार्गेट संपवले आणि वाजलेत 2:46. चार्जिंग आहे 14%. तर चार्जिंग लावली नाही, काल बी नव्हती लावली, परवा बी नव्हती लावली. चांगली गोष्ट आहे. सकाळी 100% करून आलं, त्यावर चालले 14% राहिली अजून आणि 1600 टार्गेट झाली. नॉट बॅड. तर आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटतो नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत